काल मी आदरणीय शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला नियम सांगितलं की नियम काय असतं, फायनल ऑथॉरिटी कोण असतं, मुख्यमंत्र्यांचं फायनल वर्ड असतं, हे सगळं आम्हाला माहीत आहे. पण असं नाही आहे की कॅबिनेटमध्ये जे मंत्री बसते त्यांच्या काहीही अधिकार नसतं. हे बोलणं चुकीचं आहे, खोटं आहे. मंत्रिमंडळात जेव्हा काही निर्णय होतो ते सहमतीने होतो, कारण ते सरकारची पॉलिसीच्या आधारावर असतं. आणि सरकारमध्ये जे जे पार्टीज असतं त्यांच्या सगळ्यांच्या पॉलिसी डिसिजन घेण्यात येतं तिथे. आणि औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या संदर्भात जे काल शरद पवार साहेबांनी सांगितलं की आम्हाला माहीतच नाही होतं, म्हणजे मला असं वाटतं याच्यापेक्षा काही हास्यास्पद होऊ शकत नाही की ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी 2 दिवस पूर्वी कॅबिनेटच्या घोषणा करून टाकली होती, सगळ्यांना माहीत होतं, टेलिव्हिजन चॅनल्सवर हे सुरू होतं की हे कॅबिनेटमध्ये औरंगाबादच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, आणि आदरणीय शरद पवार साहेब हे म्हणत असेल की आम्हाला माहीत नाही. बहुतेक आज काँग्रेस पार्टीने जे एक स्टँड घेतलेला आहे त्याच्यातून स्पष्ट होतो की अशोक चव्हाण साहेब असू द्या, बाळासाहेब थोरात असू द्या, नाना पटोले असू द्या, हे सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितलं. अशोक चव्हाणांनी सांगितलं की जे झालेलं आहे ते झालेलं आहे. नाना पटोलेंनी सांगितलेलं आहे की आता निर्णय झालेला आहे. बाळासाहेब थोरातांनी तर पाऊल पुढे जाऊन ते सांगितलेले आहे की आता आम्ही कसल्याही प्रकारचा विरोध केला नाही. अशोक चव्हाणांनी सांगितलं की औरंगजेबने संभाजी महाराजांची हत्या केली होती, क्रूर हत्या केली होती, हे सत्य आहे. मग हे सत्य आहे तर सत्तेसाठी जेव्हा आपण गठबंधन केलं तर त्यावेळी हे लक्षात नाही आलं का की आपल्याला नाव बदलायचं आहे. आता आमचे तर अशी हे झालेली आहे की अशोक चव्हाण साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब हे कधी भारतीय जनता पार्टी जॉईन करतील फक्त एक औपचारिकता राहिलेली आहे. कारण त्यांच्या बोलण्यामध्ये हे स्पष्ट होतं की त्यांनी भारतीय जनता पार्टीची एक लाईन इख्तियार केलेली आहे आणि त्यांनाही माहीत पडलेलं आहे की काँग्रेसच्या आता काही महाराष्ट्रामध्ये सत्य नाही, तर आपण का असं एक लाईन घेऊन, एक हार्डकोर लाईन घेऊन आपण भारतीय जनता पार्टीला जॉईन करू. त्या कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील साहेब सुद्धा होते. कॅबिनेटमध्ये मराठवाडाचे राजेश टोपे असू द्या, धनंजय मुंडे साहेब असू द्या, ते अमित देशमुख असू द्या. कॅबिनेट जेव्हा होती तर एक मंत्री गेला तर असा अर्थ नाही आहे की 2 ॲब्सेंट राहिले तर त्यांना आपण सोडू. ते कॅबिनेटचं डिसिजन होतं, तर ते पार्टीच्या आधारावर डिसिजन होतं. प्रेझेंटी ॲब्सेंटी हे महत्त्वाचं. समजा जयंत पाटील आहे तर त्या जयंत पाटीलनी NCP प्रेझेंट केलेले आहे आणि डिसिजन कधी झाला? 30 जूनला झाला. आणि शरद पवार साहेबांना इतका महत्त्वाचा मुद्दा असून सुद्धा इतके दिवस का लागले औरंगाबादला येऊन हे स्पष्टीकरण देण्यासाठी? कारण त्यांना माहीत होती की हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे ते लोकांना परवडलेला नाही, लोकांना चांगलं वाटलेलं नाही. आणि मी आपल्याला एक गोष्ट प्रामाणिकपणे स्पष्टपणे सांगतो की कृपा करून हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे औरंगाबाद वर्सेस संभाजीनगरचा, याला हिंदू आणि मुस्लिमच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघू नका. याला जातीचा काहीही याच्यामध्ये रोल नाही आहे. काही लोक, काही राजनैतिक पार्टी असा चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे की फक्त मुसलमान याचा विरोध करत आहे. औरंगजेब कशा राजा होता, खरं होता, खोटं होतं, त्यांनी काय केलं काय नाही केलं ते 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या वेळी जेव्हा मुख्यमंत्री औरंगाबादला आले होते तर त्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळमध्ये काय घोषणा केली होती की मी औरंगाबादचा विकास करणार. असं काय त्यांनी केलेलं आहे की जाता जाता
जेव्हा आपली कुर्सी हिलू लागली तर त्यांनी सांगितलं की नाही आता कमीत कमी आपल्याला संभाजी महाराज तरी प्रोटेक्ट करतील आपल्या. आम्हाला हे सांगायचे आहे की औरंगाबादकर म्हणून अनेक लोकांनी पर्सनलमध्ये मेसेजेस टाकलेले आहे, सोशल मीडियामध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगितलेले आहे, आणि सर्व जाती धर्माचे लोक आहे. ते जे 2% लोक आहे ज्यांना काही काम नाही आहे, सर्वांमध्ये जाती टाकायची आणि तुम्ही हे विरोध करता, तुम्ही औरंगजेबची औलाद आहे, आम्ही त्यांना अशा प्रकारच्या लोकांना आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही. औरंगाबाद शहराची एक ऐतिहासिक परंपरा आहे. एक विश्वभरात औरंगाबादचं नाव जगात प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या साईटवर औरंगाबाद आहे, आणि ते औरंगाबादला जेव्हा आपण चेंज करणार असेल संभाजीनगर आणि त्याच्यातून काय साध्य करणार त्याला आताही आम्हाला हे समजू शकलं नाही. पण खरी गोष्ट हे आहे की जेव्हा हे नाव चेंज करते कोणत्याही शहराचा कमीत कमी, आणि हे शरद पवार साहेबांनी आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी स्पष्ट करून सांगावं लोकांना. माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या एका सेक्रेटरीनी हे सांगितलेलं आहे. मी त्याच्यावर रिसर्चही केलेला आहे बिझनेस स्टँडर्डमध्ये, आणि अनेक असे मॅगझिन्स होते जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये हे प्रकरण सुरू झालं की आपल्याला शहराचे नाव बदलायचं आहे, जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे. एक शहराचं नाव बदलण्यासाठी सरकारवर 1000 कोटीपेक्षा जास्तचा बोजा पडतो. 1000 कोटीचा. काही बिझनेस स्टँडर्डनी सांगितलं की 500 कोटी रुपये इज द मिनिमम. अनेक असे सेक्रेटरी लेवलचे लोकांचं असं म्हणणं आहे की 1000 कोटी रुपयेपेक्षा जास्त लागतं आंतरराष्ट्रीय स्तरावर. हे पैसा कुणाचा आहे? हे आमचाच पैसा आहे. आणि फक्त गव्हर्नमेंट लेवलवर जे चेंजेस करावं लागतं, मी याच्या बाबतीत बोलतो, फक्त हे 1000 कोटी रुपये. आता माझी एक दुकान आहे, ते दुकानावर औरंगाबाद लिहिलेलं आहे, ते पुसावं लागणार. जे आयडेंटिटी कार्ड आहे, तुमचा आधार कार्ड आहे, तुमचा पासपोर्ट आहे, तुमचा पॅन कार्ड आहे, हे सगळं कोण चेंज करणार? कोणी आणणार? उद्धव साहेब आणणार? शरद पवार साहेब आणणार? अशोक चव्हाण तुम्हाला पैसे देणार का? तुमच्या जागेत ते रांगेमध्ये उभे राहणार आहे की लाव रे बाबा, आम्ही केलेलं आहे, तुमचे सगळे जुने जे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तुमचे पासपोर्ट आहे, आम्हाला द्या. मी शरद पवार साहेब लाईनमध्ये उभे असतील, अशोक चव्हाण उभे असतील, उद्धव ठाकरे उभे असतील लाईनमध्ये. हे त्रास कुणाला सहन करावा लागणार? हे सामान्य लोकांना. आणि फक्त हेच नाही, तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनची जी डिग्री आहे, त्या डिग्री ही सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्येही चेंज करावा लागणार आहे. समजा आज जे औरंगाबादचे मुले विदेशात शिकत आहे, त्यांच्या डिग्रीवर औरंगाबाद लिहिलेला असेल, आणि काही वर्षानंतर समजा हे सत्य झालं तर त्यांची डिग्री सुद्धा त्यांना चेंज करण्यासाठी लाईनमध्ये उभा राहावं लागणार आहे. आता हे कोण करणार आहे? हे त्रास कशामुळे सामान्य लोकांना सहन करावा? हे का पैसे देणार आहे का? माझा पासपोर्ट आता तयार झालेला आहे. सर्वप्रथम लाखोंच्या संख्येने लोकांना ते पासपोर्टसाठी लाईनामध्ये उभे राहावं लागणार आहे. त्याचे पैसे कोणी सरकार देणार नाही. आधार कार्डचे पैसे कोणी सरकार देणार नाही. पॅन कार्ड चेंज करायसाठी कोणी सरकार देणार नाही. तुम्हालाही लाईनमध्ये उभे राहावं लागणार आहे. तुमच्या खिशातून ते पैसे खर्च करायला पाहिजे. तुम्हालाही सांगण्यात येईल की तुम्हाला हे आता करा, आम्ही नाव चेंज केलेले आहे, आता हे जे भांगडी आहे दुसरे ते तुम्ही करा. म्हणजे आज जे शरद पवार साहेब जिथे इथे आलेले आहे, एक डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आलेले आहे. मी तर त्यांना ओपन चॅलेंज करतो की तुम्ही मला हे सांगा की तुम्ही नियम सांगितलं मला की नाही, आम्हाला माहीत नाही होता आपल्याला. मग त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये का उद्धव ठाकरे साहेब आपल्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये गाना सुनाने के लिए बुलाए थे? का डान्सचा प्रोग्राम होता का तिथे? की आपल्याला माहित नाही हे मुद्दा येणार आहे, आणि मुद्दा आल्यानंतर का जयंतराव बाहेर पडले नाही, का दुसरे मंत्री बाहेर पडले नाही, का त्यांनी नोंद केली नाही की नाही आम्ही याचा विरोध करता, कारण आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये हे नाही आहे. तुम्ही सांगितलेले आहे, आम्हालाही माहित आहे कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नाही आहे. पण जाता जाता आपणही जे लाईन घेतलेली आहे, आता आपण डॅमेज कंट्रोल करण्यासाठी औरंगाबादमध्ये येऊन 2 दिवस इथे बसलेले आहे, कारण त्यांना माहित आहे की किती राजनीतिक मोठा फटका त्यांना बसणार आहे.
पण काही आवश्यकता नाही शरद पवार साहेबांना औरंगाबादला येऊन एका हॉस्पिटलच्या उद्घाटनसाठी, एका कार्यक्रमाच्या उद्घाटनसाठी 2-2 दिवस येऊन, आणि त्यांचे जे पार्टीचे जे कार्यकर्ते होते, जे घोषणा झाल्यानंतर गेले सगळे आपले मंत्र्यांकडे की साहेब आमची तर दुकान बंद होणार, आमची तर पार्टीची वाट लागणार आहे, काहीतरी मदत करा. आणि मग ते मदत करण्यासाठी शरद पवार साहेब इथे आले. त्यांनी हे पण स्पष्ट करून सांगावे की आम्ही त्यांचे एका आमदाराचं स्टेटमेंट पेपरमध्ये त्यांनी दिलेलं आहे, हो आम्ही समर्थन केलेले आहे, सतीश चव्हाणचं स्टेटमेंट आहे, पेपरमध्ये आलेलं आहे. मग एका साईडला आपण एक वेगळी भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या साईडला फक्त लोकांना हे सांगण्यासाठी की नाही हे आमच्या अजेंडामध्ये होतं नाही, आम्हाला माहीतच नाही होतं. म्हणजे शरद पवार साहेब सारखा इतका मोठा नेता असं बोलणं म्हणजे किती एक हास्यास्पद हे आहे की नाही मला माहीतच नाही होतं काय चाललेलं आहे का, आमच्या एजेंडामध्ये नाही होतं. तर आता तुम्ही हे स्पष्ट करा की नियम तर सांगितलं तुम्ही, तुम्हाला औरंगाबाद का संभाजीनगर पाहिजे हे स्पष्ट करून टाका. आमच्यासाठी महत्वाचं नाही. अरे औरंगाबादकरांना महत्वाचा आहे हे मुद्दा, आपल्याला नाही असेल पण आमच्यासाठी औरंगाबादमध्ये राहणारा, कारण आम्हाला एक टुरिझम सिटी आहे, आमच्या इंडस्ट्रियल एक सेक्टर आहे खूप मोठा. तुम्ही अनेक तरुण पिढीला विचारा, एक देसी दारूची किंवा बियर बार बंद करण्यासाठी सरकारने एक नियम टाकलेला आहे की तुम्हाला तुमच्या एरियामध्ये देसी दारू की दुकान नाही पाहिजे, बियर बार नाही पाहिजे, तर तुम्ही वोटिंग करून ते दुकान बंद करू शकतं, ते बियर बार बंद करू शकतं. आणि इतका मोठा निर्णय फक्त एका माणूस 30 वर्षापूर्वी इथे आले होते, बाळासाहेब ठाकरे, त्यांचं काय कॉन्स्टिट्युशनल राईट होतं, एक पॉलिटिकल हे होतं की नाही आम्हाला हे चेंज करायचं आहे, काय तुमची मर्जी, तुमचे आजोबा पाजोबा आहे तर आमचेही आजोबा पाजोबा आहे ना, तर त्यांच्या बाबतीत कोणी विचार करणार नाही. उद्धव ठाकरे साहेबांना नाही आमच्या अब्बाची हे होती, आदित्य ठाकरे म्हणतील नाही आमच्या दादाची हे होती, अरे आमचेही दादा आहे, आमचेही अब्बा आहेत, हे जे औरंगाबादमध्ये जन्म घेतलेले आहे त्याच्या बाबतीत आपण विचार न करता फक्त बाळासाहेब ठाकरेंनी हे केलेलं आहे. मी लोकांना हात जोडून विनंती करत आहे की हे जे मुद्दा आहे हे कृपा करून याला जातीचा रंग देऊ नका, याला तुम्ही एक कम्युनल अँगल देऊ नका. आम्ही सर्व लोकांना औरंगाबादमध्ये एक कृती समिती तयार करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ पॉलिटिकल पार्टीज, मेजॉरिटी फक्त त्याच्यामध्ये बीजेपी आणि 2 शिवसेना सोडलं तर सगळे राजनैतिक पक्ष आहे, सगळे राजनैतिक पक्ष त्याच्यामध्ये आलेले आहे. आणि त्यांनी एक डिसिजन घेतलेला आहे की आम्ही 12 तारखेला म्हणजे उद्या दुपारी 2 वाजता भडकल गेट पासून ते आमखास मैदानापर्यंत आपण एक मोर्चा काढणार आहे त्याच्या विरोधात. अच्छा, विरोधात म्हणजे असं नाही की मी हे नावाचा विरोध करत आहे तर ते मी छत्रपती संभाजी महाराजाचा विरोध करत आहे असा कदापि नाही. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे नालायक लोकांनी फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी हे महापुरुषांच्या नावाचा उपयोग केलेला आहे. सर्व राजनैतिक पक्षांना ठणकावून सांगतो मी, इतकंच प्रेम होतं तर 2014ला देवेंद्र फडणवीस का नाही केलं आपण ने, उद्धव ठाकरे आपण का नाही केलं, होती ना, फक्त आपल्याला सत्ता पाहिजे, आपल्याला ते मुद्दा जिवंत ठेवायचं होतं. आणि आता काय झालेलं आहे की आपली लास्ट कॅबिनेट मीटिंग, कोणी दुसरा श्रेय घेऊ नये, दुसरा श्रेय घेला तर मला नुकसान होतील, तर आपण निर्णय घेतला. मग दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब आणि नवीन मुख्यमंत्री साहेब आले, एकनाथ शिंदे साहेब, नाही ते चुकीचं होतं, आता आम्ही दुरुस्तीचा एक हे करू. म्हणजे त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा प्रेम आदर काही नाही, फक्त आपल्याला ते क्रेडिट कसं घेता येईल की हे मी. आणि तुम्ही कोण, म्हणजे मी औरंगाबादकर लोकांची भावना काय आहे, त्यांना काय पाहिजे, जोपर्यंत तुम्ही त्यांना विश्वासात घेत नाही, करा ना, एक मतदान करायला तयार आहे का. चला, मी शरद पवार साहेबांना विनंती करतो की साहेब, आपल्या देशामध्ये राज्यामध्ये डेमोक्रेसी असेल, लोकतंत्र असेल तर लोकांना काय पाहिजे
30 वर्षापूर्वी आलेले बाळासाहेब ठाकरेंच्या मर्जीप्रमाणे नाही, औरंगाबादमध्ये राहणारे औरंगाबादची जनतेला काय पाहिजे याच्यासाठी एक मतदान करून घ्या, करता येईल. कोणाला पाहिजे कोणाला नाही पाहिजे गुप्त मतदान करा, तुम्हाला कळेल की किती लोक. आज इंडस्ट्रीज असोसिएशनचे अनेक लोकांनी हे सांगितलेले आहे, साहेब आम्ही इतकं मोठ्या प्रमाणात गाजाबाजा करून आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर डेस्टिनेशन औरंगाबाद याच्यासाठी प्रयत्न करत आहे. आता ते नाव काढून आता जेव्हा आम्ही नवीन शहराचं नाव त्याच्यावर ऍड करणार तर लोकांच्या लक्षामध्ये येण्यासाठी अनेक वर्ष लागतील की हे कोणतं शहर आहे म्हणून मला हे आहे की उद्याचा जे मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये औरंगाबादकरांनी पूर्ण ताकदीने, पाऊस येऊ द्या, बारिश आए, आंधी आए, तूफान आए, कल 2 बजे आम खास मैदान के ऊपर हम जमा होंगे. पहले शुरुआत इस मोर्चे की भड़कल गेट से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जिसने ये संविधान बनाया है इस देश के लिए, उनके पुतले को हम हार पहनाकर आम खास मैदान तक आएंगे. और जो कृति समिति के जितने भी लोग हैं, हर राजनीतिक पक्ष का उसके अंदर प्रतिनिधित्व करने वाले लोग हैं, वो लोग का एक डेलीगेशन जाके डिविजनल कमिश्नर को मेमोरेंडम देगा. हम सरकार से अनुरोध करते हैं कि अगर वो इलीगल लिया गया है तो ये सरकार कम से कम इस मुद्दे के ऊपर गंभीरता से विचार करे. और अगर करना ही अगर आपको तय कर लिए है तो एक बार लोगों के मन में क्या है इसके लिए एक वोटिंग करवा ले, ओपन तरीके से सीक्रेट बैलेट करवा ले, आपको समझ में आ जाएगा. ओके, आणखी एक मुद्दा, दुसरं कुठले 2 मुद्दे म्हणले एवढंच आहे ना. बरं, तुम्हाला आता हे सगळं तुम्ही बोलले, तुमचं आजचा प्रेस कॉन्फरन्सचा उद्देश शरद पवारांच्या चुकीबद्दलचा होता का उद्याच्या सभेच्या संदर्भात? दोघं आहे त्याच्यामध्ये. मतलब काल शरद पवार साहेबांनी जे सांगितलेले आहे त्याच्या बाबतीतही बोलणं खूप आवश्यक होतं, कारण शरद पवार साहेबांनी इथे येऊन फक्त डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते आलेले आहे, माझं स्पष्ट मत आहे. आणि ते जे म्हणत आहे की नाही हे आम्हाला माहीतच नाही होता, हे आमच्या अजेंडामध्ये नाही होता, पण ते झालं. तुम्ही त्याच वेळी त्याच दिवशी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं की हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे हे उद्धव ठाकरेंनी घेतला, माझ्या पार्टीचा त्याचा काही संबंध नाही आहे. आणि आपला विरोध असेल तर काही लोक कोर्टमध्ये जाणार आहे, पेटिशन फाईल करणार आहे, त्या पेटिशनमध्ये आपणही एक पेटिशनर व्हा, विरोध करा, त्याचा ओपनली विरोध करा. म्हणजे त्यांची स्थानिक मंडळी वेगळं, महाराष्ट्राचे मोठे नेते वेगळं स्टँड, आम्हाला उल्लू बनवण्याचा धंदा सुरू. पण तेच पवार असंही म्हणाले की जरी हा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला तर ते आमचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे आम्हाला हा निर्णय मान्य करावा लागेल, हे सुद्धा म्हटले आहेत ते. मग याबाबत काय भूमिका आहे? नाही, असं होतच नाही. असं शरद पवार साहेब सांगत असेल की नाही उद्धव ठाकरेंनी सांगितलं की नाही आम्हाला हे करायचंच आहे. कॅबिनेटमध्ये 3 पार्टीची सरकार आहे. काही पॉलिसी इश्यूजवर आपला काही मतभेद असेल तर ते मतभेद आपल्याला त्या कॅबिनेटमध्ये नोंद करता येतं, आपला ऑब्जेक्शन रेस करता येतं. तुम्ही केलं का हे सांगा मला. सर, एक मुद्दा, तुम्ही संभाजीनगर करायचं असेल तर मतदान घ्या असं म्हणताय, ते जरा मला व्यवस्थित सांगा. नाही, मला काय सांगायचे आहे की आपल्याला देसी दारू असू द्या, बियर बार असू द्या, ते आपल्या एरियामध्ये पाहिजे का नाही पाहिजे त्याच्यासाठी नियम आहे. सरकारने एक नियम केलेला आहे की ते वोटिंग करून तुम्ही त्या एरियाचे लोक डिसाईड करू शकता की तुम्हाला हे पाहिजे का नाही पाहिजे. आता औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे, इतकं मोठा निर्णय मुंबईमध्ये मंत्रिमंडळात 4, 6, 10 मंत्री घेणार असेल आणि ज्यांचा औरंगाबादशी काही संबंध नाही, मुंबईमधले, सांगलीमधले, दुसऱ्या कोणत्या शहराचे मंत्री आमच्या औरंगाबाद शहराच्या बाबतीत हे निर्णय घेत असेल तर माझा एक राईट आहे की मी त्याचं ऑब्जेक्शन घेऊ शकतो. म्हणून मी सरकारला हे सांगितलेलं आहे की कमीत कमी हे लोकांची भावना समजण्यासाठी एकात मतदान करू द्या, औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे. जर ते मतदान झालं तर ते मतदान जर केलं तर विषय संपून जाईल का? 100% मान्य असेल. कोणताही निकाल असू द्या, कोणताही निकाल असू द्या, लोकांची भावना असेल की हे नाव पाहिजे तर नक्की त्या लोकांची भावना असेल तर त्याचा विरोध करण्याचं काही कारण नाही. लोकांची भावना काय आहे
ते मला माहीत आहे, म्हणून ती कृती समिती स्थापन झाली आणि ते कृती समिती आज जे काम करत आहे हे लोकांची भावना कुठेतरी, हे का डिक्टेटरशिप आहे का? हा की नाही आम्ही सांगितलं की नाही हा नाव चेंज करायचं आहे. अरे कोण 30 वर्षापूर्वी आलेले बाळासाहेब ठाकरेंनी हा सभेमध्ये बोलले होते आमचे दादा आहे. अरे असेल तुमचे दादा, आमच्या दादांनी सांगितलं होतं की तुम्ही औरंगाबादमध्ये जन्म घेतलेला आहे, औरंगाबादमध्येच तुम्हाला मुंबईचा पोलीस आयुक्त कोण पाहिजे याचा निर्णय शरद पवार घेतात. सिल्वर ओकवर कॅबिनेटच्या दिवशी बैठक झाली काँग्रेस राष्ट्रवादीची, सगळ्यांची संमती झाली. त्या दिवशी संध्याकाळी बैठक झाली आणि निर्णय झाला. त्याच्या आदल्या दिवशी अनिल परब यांनी जाहीर केलं होतं, तरी पण काल शरद पवार म्हणाले की आम्हाला माहितच नाही काय आहे की शरद पवार, मी स्पष्टपणे जसं सांगितलेले आहे, शरद पवार साहेबांचं जे स्टेटमेंट आहे ते फक्त मिसलीड करण्यासाठी आणि ते औरंगाबादमध्ये आलेले जे आहे ते फक्त आपला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, आपल्या पार्टीला वाचवण्यासाठी आलेला आहे. अनेक लोकांमध्ये एक खूप राग आहे हे निर्णय घेतल्यामुळे, आणि फक्त औरंगाबादच्या लोकांना आहे असं नाही आहे. त्यांना कळेल, येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना कळेल की आपला काय हाल होणार आहे. म्हणून ते येथे येऊन आपले गुपचूपचे आपले मोठे मोठे जे त्यांचे नेते आहे त्यांना बसून ते सगळ्यांना कसं आपल्याला डॅमेज. आप लोग देखिए, जितने इलेक्ट्रॉनिक मीडिया वाले हैं ये लोग जा रहे हैं, बाकी के अगर रुकना. एक शेवटचा प्रश्न असा आहे की कधी काळी इम्तियाज जलील विकास या सगळ्या मुद्द्यावर बोलायचे. आता इम्तियाज जलीलला असं काय झालंय की एमआयएमला की ते विकास वगैरे सगळं सोडून आता संभाजीनगरच्या मुद्द्यावर बोलायला लागले. अच्छा असं आहे, असं स्पष्ट सांगा की एमआयएम अजिबात 1% सुद्धा याच्यामध्ये राजकारण अजिबात करत नाही. मला तर एक प्रश्न हे उपस्थित होतो की जेव्हा पत्रकार जनतेला सगळी मिळून संभाजीनगर औरंगाबादवर खेळ होता, जेव्हा पत्रकारितांची ही कशी मानसिकता झालेली आहे हे आपल्याला दाखवण्यासाठी काही चॅनल्स, ज्या दिवशी निर्णय घेण्यात आलेला आहे त्या दिवसापासून औरंगाबादला संभाजीनगर म्हणून आज त्याचा निर्णय झालेला नाही आहे. म्हणजे इतकी घाई कशासाठी? मग सोडा ना ते पत्रकारिता. या राजनीतीमध्ये RSS जॉईन करा, बीजेपी जॉईन करा, शिवसेना जॉईन करा. तुम्हाला कोणी नाव घेऊन सांगतो मी, कुणी एका पत्रकाराचं किंवा कुणी एका चॅनलचं नाव इथं विषय नाही, आम्ही कुणी म्हणत नाही. हे खरं आहे का? हे नाही, हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का हे सांगा की इतकी घाई कशाला? चॅनल याच्यावर सांगा सर. राजकारण मी काय गप्प बसणार आहे का? तुम्ही काही मुंबईमध्ये घेतलेला निर्णय नाही, आमची सरकार आहे, आम्ही निर्णय घेऊ औरंगाबादच्या बाबतीत. अनेक लाखो लोकांनी निवडून दिलेला जेव्हा एका खासदाराला लोकांची भावना कळतं की लोकांना काय पाहिजे, आणि फक्त नाही तुम्ही विकासाच्या बाबतीत, तुम्ही रस्त्याच्या बाबतीत बोला, गटाराच्या बाबतीत बोला, तुम्ही संभाजीनगरच्या बाबतीत कशाला बोलतो? तुम्हाला काय अधिकार आहे? ते अधिकार त्यांनी शरद पवारांना दिलेले आहे, ते तर बाळासाहेब ठाकरेंना दिले. नाही, हे मुद्दा जे आहे हे विकासाचीही संबंधित आहे. आपल्याला माहित नसेल तर टुरिझम सेक्टर जे आहे इतकं मोठा फटका बसणार आहे त्याचा. आमच्या औरंगाबादच्या बाबतीत तुम्ही जेव्हा नाव चेंज करेल तर इतका मोठा फटका बसणार आहे, डेव्हलपमेंटच्याही संबंधित आहे. पण हे जे आहे ना की नाही, तुम्ही याच्या बाबतीत बोलू नका ना. आम्ही तर त्याला उद्धव साहेबांना निर्णय घेण्याचा अधिकार, एक खासदार म्हणून सगळ्या गोष्टीवर बोलण्याचा अधिकार मला आहे. सर तुम्ही सुपर जर्नलिस्ट होतात, सुपर जर्नलिस्ट होतात, तुम्ही सुपर जर्नलिस्ट होतात हे माहित आहे. प्रश्न असा आहे की खासदार इम्तियाज जलील हे एकेकाळ म्हणजे काही महिन्यापूर्वी इथे संभाजीनगर मुद्द्यापेक्षा इथं पाणी द्या, इथलं डेव्हलपमेंट वगैरे वगैरेवर ते सडकून शिवसेनेवर टीका करायचे आणि ते म्हणायचे की ते विषय सोडा विकासाच्या मुद्द्यावर. आता तेच जलील, इम्तियाज जलील विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून संभाजीनगर मुद्द्यावर कसं का आले हा साधा प्रश्न आहे. हो झालं आपलं. मी जेव्हा उद्धव साहेबांनी हे सांगितलं होतं, उद्धव ठाकरे साहेब जो शिवसेनेचे आहे, मुख्यमंत्री माझेही आहे, जेव्हा ते माझ्या शहरामध्ये आले आणि त्यांनी घोषणा केली की मी औरंगाबादचा विकास करणार आहे, मी होतो की त्याच वेळी आपल्याला माहित नसेल त्यांचं अभिनंदन केलं होतं. त्यांना मी कॉम्प्लिमेंट्स दिलं होतं की हेच पाहिजे होतं, औरंगाबादमध्ये आम्हाला विकास पाहिजे. हे याच्या बाबतीत मी इम्तियाज जलील MIMचा असून सुद्धा
उद्धव साहेबांची मी प्रशंसा केली होती की हो आम्हाला हेच पाहिजे, अनेक वर्षापासून मी हेच बोलत राहिलेले आहे. मग जेव्हा तुम्ही तुमच्या बोलण्यावर पलटी मारतो, मग इम्तियाज जलीलनं गप बसायचं. अरे तुम्ही कशाला बोलतो? मी आजही बोलतो की औरंगाबादला विकासाची आवश्यकता आहे, औरंगाबादला बेरोजगारीची. परवा एक कॅम्प घेतलं मी, 8,000 मुले आले होते, 8,000. लाज वाटायला पाहिजे हे औरंगाबादचे जे पुढारी दुसरे जे आहे ना, ज्यांना वाटतं की आम्ही नाव चेंज करणार आहे. कराड साहेब खूप जो ओरडत आहे ना की नाही आम्ही नाव चेंज करणार आहे, तुम्हाला कोणीही याद करणार नाही. आज ही लोक डॉक्टर रफिक झकरियाला आठवण याच्यामुळे येतं की त्यांनी सिडको आणले, 5 स्टार आणले, जायकवाडी आणलं. आणि हेच भावनिक मुद्दे घेऊन तुम्ही लोकांना असंच हे करणार असेल तर तुमच्या एक टर्मसाठी चांगलं आहे, पण पुढे नाही.